श्री स्वामी समर्थ. अन्नदानाचे महत्त्व. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. दुसरं म्हणजे अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रती देवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. तिसरी गोष्ट म्हणजे जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते. चौथी गोष्ट म्हणजे अन्नदान करणारा शिवलोकात जातो. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. पाचवी गोष्ट म्हणजे अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो. त्यानंतर सहावी गोष्ट म्हणजे अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता आणि भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाची फळं अप्रत्यक्ष असते. सातवी गोष्ट म्हणजे जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही. त्यानंतर आठवी गोष्ट म्हणजे लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही, म्हणून दान तात्काळ करावं. यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावं. नववी गोष्ट म्हणजे अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही, ते नित्य वाढतच असते. असे जसे की विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो. त्यानंतर 10वी गोष्ट म्हणजे संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळे शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात. म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो. त्यानंतर 11वी गोष्ट म्हणजे न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील 1/10 भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते. त्यानंतर 12वी गोष्ट म्हणजे अन्नदाता परमात्मा आहे, त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय. त्यानंतर 13वी गोष्ट म्हणजे शेकडो मनुष्यात एखादा शूर असतो, हजारात एखादा पंडित असतो, लाखात एखादा वक्ता असतो, परंतु या सर्वात एखादाच दाता असतो किंवा नसतो. त्यानंतर 14वी गोष्ट म्हणजे अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही. 15वी गोष्ट म्हणजे भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचं स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात. त्यानंतर अन्नदान तुम्ही स्वतः करा आणि दुसऱ्याला अन्नदानाबद्दल माहिती सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.